कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो तर तुम्ही वाट पाहता. त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठका सुरू झालेल्या ऑलरेडी सुरू होत्या, आजही बैठक झाली, आता पुन्हा बैठक आहेत आमच्या. त्याच्यामुळे मला 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ. आज खासदार संजय राऊत येऊन भेटून गेले, त्यांच्याबरोबर अनिल परब सुद्धा होते. मुंबईच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? आणि त्याचबरोबर विशेषतः कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये कुठे होणार आहे कार्यक्रम, कशा पद्धतीने? मला असं वाटतं याच्यावरती चर्चा चालू आहे. त्याचा जोपर्यंत विषय तडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावरती भाष्य करणं काही उचित वाटत नाही. जर तरला काय मजा नसते. त्याच्यामुळे 1-2 दिवसामध्ये तुमच्याजवळ आम्ही सगळी माहिती देऊ. वर्षा गायकवाड असं म्हणतायत की मारझोड करणाऱ्या पक्षाबरोबर जायचं आहे म्हणून काँग्रेस कदाचित मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार करते आहे. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न किंवा मनसेला त्यांनी मारझोड करणारा पक्ष अशा संबोधला आहे. मला असं वाटतं की वर्षाताई आता अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत, आमची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो, प्रत्येक पक्षाची एक दिशा वेगळी असते, धोरण वेगळं असतो. त्याप्रमाणे त्यांना तसं वाटतं, त्यांनी त्याचा अनुमान तसं काढलेलं आहे. तर त्याच्यावरती अजून कुठलाही काही निर्णय झालेला नाही. आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आम्ही एकत्र येत आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार. संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की युतीची घोषणा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील याची घोषणा याच आठवड्यात केली जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. आमच्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे, ही मलाही मान्य आहे. त्यामुळे ते बोलत असतील तर त्यांचं तशा प्रकारचं मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत, निनावी पोस्टर्स आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बीएमसी हा काही फॅमिली बिझनेस नाहीये. त्यांनी दोन्ही ठाकरेंना कुठेतरी कोण असेल हा पक्ष आणि कोण असावा आणि हे बोलण्यामागचं काय कारण? नाही तर कसं आहे की आता काय पोस्टर लागलेत काय झाले मी काय पाहिलेले नाहीत, परंतु बऱ्याच ठिकाणाहून तशी माहिती आलेली की पोस्टर्स वगैरे खूप लागलेले आहेत. त्याच्यावरती कोणी काय बोलावं त्याच्यावर बद्दल तर काही प्रत्येकाला मोकळी काय बोलायला. असंही म्हटलं आहे की मुंबईवर जागा हो, एका कुटुंबाच्या नादी लागू नको. हा माझं तेच म्हणणं आहे की जे पोस्टर्स लागलेले आहेत त्या पोस्टर्सवरून जेव्हा एखादा पोस्टर येतो त्या पोस्टरवरती इतर लोकांची पण त्यातून कॉमेंट्स येतच असतात. कशा प्रकारचे कमेंट्स आले असतील तर त्याच्यावरती मी काय कमेंट्स देणार. ज्या वेळेला भविष्यामध्ये आता निवडणूक आहेत, निवडणुकांमध्ये भाषणं होतील त्यावेळेला सगळ्या गोष्टी येतील. जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे कसे होणार असाही प्रश्न या निमित्ताने सांगण्यात आलेला आहे. हिंदुत्व हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला तरी सांगू नये कोणीच, म्हणजे बाळानंदवर असो की इतर कोणी असो, त्यांनी ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व सांगू नये. ज्या माननीय बाळासाहेबांचं हिंदुत्वासाठी 6 वर्षाचं निलंबन झालं होतं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं, जेव्हा मस्जिद पडली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका ठामपणे मांडली होती, त्या कुटुंबाला निदान हिंदुत्वावरती भाषा कोणी बोलू नये असं मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगू वाटतंय. 27 जागा आहेत त्यापैकी 125 जागांवरती शिंदेची शिवसेना दावा करते मुंबईमध्ये. याकडे नाही तर तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या विषयी मला विचार मी काय सांगू शकतो की स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या आता या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेचं हे गणित सुटलंय का? नेमकं गणित सुटलंय का हो की नाही? नाही गणित काय चुकलेलं नाही, काही नाही, व्यवस्थित चालू सुटलंय का? गणित सुटणार हो, कुठल्याही गणित सोडण्यासाठीच असतं ना. तर मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व आदित्य ठाकरे स्वतः करणार आहे, तर मनसेकडनं सुद्धा काय अमित ठाकरे यांच्या मला असं वाटतं की आमचे सर्व सभा सन्माननीय राज ठाकरे साहेब आहेत आणि त्यांचे चिरंजीवच अमित ठाकरे आहेत आणि पक्षाचा सगळा निर्णय जो असतो अंतिम निर्णय राज ठाकरे घेत असतात आणि तो आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन बसून निर्णय घेतो. पण सर मनसेच्या त्या भूमिकेचं काय सदोष मतदार यादी जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी एक मनसेची भूमिका होती, विरोधकांची पण भूमिका होती. बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट दुबार मतदार आहे ते आम्हीच काढलं होतं, ते काढल्यानंतर ते झालं 11 लाख 11.5 लाख मध्ये. हा म्हणजे अशा कित्येक गोष्टी आहेत त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची सुधारणा ते करतात. चंद्रपूरमध्ये कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याने स्वतःची किडनी विकली आहे, सावकारांनी त्याला किडनी विकायला लावली. मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय हे आपल्याला कळून चुकतंय.
सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या आहेत, शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7/12 कोरा करणार, अमुक तमुक, ते आता कुठे झाले नाही झाले, त्याच्यामुळे अशा प्रकारची घटना करतायत। आता सरकारने विचार करावा। देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो, त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असं भावनाप्रधान आहेत असे समजतो। मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा, नाहीतर निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता मोठ्या मोठ्या उद्घोषणा चालूच आहेत सर, स्थानिक तुमच्या। स्वराज या अशा प्रकारचे शेतकरी जे आत्महत्या करतात त्याचा गंभीरपणे विचार करावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढाव्या जातात असे प्रत्येक नेते बोलतात, पण या संपूर्ण निवडणुकीत झालं या संपूर्ण निवडणुकीत धर्माबद्दलच्या, जातीबद्दलचं किंवा युतीबद्दलचं राजकारण केलं जाते, पण वॉटर मीटर गटर जे मूलभूत प्रश्न आहेत, मला त्याच्यावर वाटतं की कोणी- माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे हा नेहमीच तुम्ही पाहिलात तो विकासात्मक दृष्टिकोनातून राहिलेला आहे। विकासावरून आम्ही बोलत आलेलो आहोत आणि विकासाला घेऊन आम्ही जाणारी आमची भूमिका आहे, म्हणून आम्ही ब्लूप्रिंट काढली होती। त्याच्यामुळे आम्ही आमचा अजेंडा तोच आहे, इतर काय बोलायचं ते बोलतो। पण आता जी यादी आली आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।